गौरांग राजे, ओ गौरांग राजे, उठा. अहो सकाळपासून असेच पडून आहात. सूर्य पश्चिमेला उगवला की काय आज? खाल्लं नाही आज सकाळपासून तुम्ही. उठा, बिस्किट खाऊन घ्या. आता उठताय का? नाही तर परत 5 मिनिटांनी भूक भूक करून माझ्या मागे लागा आणि बाकीच्या लोकांना वाटेल की मीच छळ करते तुमचा. नाहीतरी ज्योतिषांनी सांगितलं ना बायको डोईजड होणार आहे म्हणून. उठा चला, खाऊन घ्या पटकन. प्लीज मला थोडा वेळ शांत बसू दे. गौरांग, काय झालंय एवढं? पण एवढं सिरियस व्हायला झालंय काय तुला? सकाळपासून काही खाल्लंही नाहीयेस तू. हा, हे बघ, तूच मला सांगितलं होतंस की नाही आपण या घरात राहायला आलोय म्हणजे आपण फक्त मज्जा करायला आलोय. खायचं प्यायचं मज्जा करायची, अजून काय हवंय आपल्याला? मित्रा, तुला सांगितलेलं कळत नाही का? मला नकोय. गौरांग राजे, सलग दुसऱ्यांदा आवाज चढवलाय तुम्ही माझ्यावर. मित्रा प्लीज. मी चेष्टेच्या मूड मध्ये नाहीये. मग मूड बनवूयात ना आपण तुमचा. मला सांगा गौरांग राजे, काय झालंय का तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायला? कोणी काय बोललं का? तुम्हाला बिस्किट नकोय का खायला? दुसरं काय खायला आणून देऊ का? मित्रा बस. काय झालं तुला एवढं चिडायला? इतकं गोड बोलते मगाचपासून तुझ्याशी. काय प्रॉब्लेम काय सांग ना, बोल ना. बस झालं आता. घरात काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? हा, तुला माहितीये का डॉक्टरांनी सत्यजित दादाला काय सांगितलं? ते काय? बहिणींची सोनोग्राफी करायला सांगितली. तू जर वहिनींना बघितलं असतं ना तर तुला कळलं असतं. मी लगेच देवाला साकडं घातलं आणि सांगितलं की देवा, बाळाची तब्येत नीट ठेव. मी दिवसभर कडक उपास करेन, बाळाला सुखरूप ठेव. मित्र मला काही सुचत नाहीये ग. शाले, माझं मन सांगते समजा व्यवस्थित होणार. अगं माझ्या पोरीनं काय कोणाचं वाईट केलं नाही, तिचं चांगलंच होणार की. काय झालं? काय म्हणले डॉक्टर? हा, अगं सांग की काय झालं? हे घे पाणी, घे पाणी घ्या. आजी, अहो काळजी करण्याचं काही कारण नाही म्हणाले. सगळं व्यवस्थित आहे, रिपोर्ट्स पण नॉर्मल आले. बरं झालं बघ, देव पावला. अगं शालेचा जीव नुसता घाबरा गुबरा झाला होता. काय ग? आणि या दिवसात असं होणं साहजिक आहे म्हणाले डॉक्टर. त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. महिना बा, तरी सुद्धा काळजी घ्या बाळाची. आणि स्वतःचीही. अगं मला विश्वास होताच समद व्यवस्थित होणार. पण काय करणार, मन आहे ते. काळजी वाटतेच ग. जीवात जीव आला बघ माझा. थांब, तुझ्यासाठी मी फळांचा रस घेऊन येते. हास हास माझ्या जीवा, असा संसारात हास. इडा पिडा संकटाच्या तोंडावर काय फास. आता हसायला काय झालं? नाही, जेवत नाही असते ठीक आहे, पण वाचन वगैरे एकदम. काय वाचताय एवढं गौरांग राजे? अगं, लहान मुलांची पहिल्या 1 वर्षात कशी काळजी घ्यायची ते सगळं दिलं या पुस्तकात. ब्रिलियंट. उपास काय,
लहान मुलांच्या काळजीचं वाचन काय. गौरांग राजे, काका होणं फारच मनावर घेतलंय तो तुम्ही. गौरांग, आजी, गौरांग, माझं तुझ्याकडे काम आहे. आजी अहो, मला बोलवायचं ना, मी आले असते. काही काम होतं का? कशा पायी? माझं काम होतं ना, मग मलाच यायला पाहिजे. स्वतः मेल्या बघत स्वर्ग दिसत नाही बघ. आजी ग काय बोलतेस तू? आजी काय झालंय हे बघा, तुम्ही बसा, बसून बोला काय ते. ते सोड ग. गौरांग, मला सांग, तुम्ही याला दादा होळकर माहिती आहे ना हो तुला? हो. मग मला त्याच्याकडे घेऊन चल. आजी पण तुम्हाला का जायचंय दादा होळकर कडे? त्याला गाडायचा आहे उभा. येतेस माती घालाया? आजी मी आजी, मलाही तो माणूस अजिबात आवडत नाही. सत्यजित दादा त्याच्याबरोबर बिझनेस कसा करतो देव जाणे. हे बघ गौरांग, तुला त्याचा पत्त्या ठावा हाय की नाही एवढंच मला सांग, नाहीतर मी त्याचा पत्त्या शोधून काढायला खमकी आहे. आजी, काय? नेत्राला माहितीये त्याचा पत्ता. तुला कसं ग माहित? आजी मी म्हणजे ऑफिस आपलं होतं तेव्हा सत्यजित दादांबरोबर काम करायचे ना, तेव्हा कळला होता त्यांचा पत्ता. चल माझ्या बरोबर. आजी चल. आजी मी मला कळतंय, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत केली असती, पण सध्या आम्हाला शक्य नाही. भोसले साहेब, आम्ही आपणाकडून खूप अपेक्षा ठेवून आलो होतो. पण कसं आहे, काय झालं व्यंग? सत्यजित हे अनाथ मुलांसाठी एक संस्था चालवतात. त्यांना आपल्याकडून आर्थिक मदत अपेक्षित आहे. एक काम करा, बाहेर आमची अकाउंटंट आहे, मी तिला सांगतो तिच्याकडनं 1 लाखाचा चेक घ्या. आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी. धन्यवाद सर. नमस्कार. येतो. हा, बाहेर ते एक गृहस्थ येतील, 1चा चेक बनवून दे त्याला. सत्यजित याची गरज होती का? आता कुठे आपण पुन्हा आपल्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करतोय. व्यंग आहेत ना पैसे, असू दे. ठीक आहे. आणि तुला यायला उशीर का झाला? मंजिरीला घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो काल. अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं. एनिथिंग सिरियस? रात्री डॉक्टर घरी आल्या होत्या. त्या म्हणाल्या आज सकाळी सोनोग्राफी करून घ्या, कारण पहिल्या 3 महिन्यात गर्भ खूप नाजूक असतो. पण नॉर्मल आहे सगळं. माझ्या बाळाला काहीही झालेलं नाहीये, माझ्या बाळाला काही होणार नाहीये देवाच्या कृपेनं. सत्यजित, देवाची कृपा आणि आज आयुष्यात पहिल्यांदा त्याच्या पुढे काहीतरी मागण्यासाठी उभा राहिलो, माझ्या होणाऱ्या बाळासाठी. आपण किती लहान आहोत त्याची जाणीव एका सेकंदात झाली व्यंग. आणि मी जे काही मागितलं ते त्यानं दिलं मला. आजपर्यंत नुसतं ऐकलं होतं, बाप झाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो, पण हाच प्रत्यक्ष पाहतोय. सत्यजित, तू अजून बाप व्हायचायस, पण तरी सुद्धा बदलच. सावकाश. इथं राहतो तू? हो, दुसऱ्या मजल्यावर ऑफिस आहे त्यांचं. असं व्हय. पण आजी मी काय म्हणते, आपण जाऊया ना परत, उगाच काहीतरी प्रॉब्लेम नको. आता तुला काय सहज चक्कर माराया बोलिवलं वय म्या? अगं आता काम झाल्या बिगर जायचं नाही म्हणजे नाही. आजी अहो, पण सत्यजित दादांना कळलं ना तर ते मला. त्याचं बी आम्हाला दावू नगत ग. बिच्च्यानं ओला करायचा ना, तवा धरणं ओळखते मी त्याला. तसं नाही आजी. आता नाही नाही आणि काय नाही बघ, सांगून ठेवते तुला. आजी माझं ऐका ना. हे बघा, आज काय घडेल काय नाही आपल्याला माहिती नाहीये.
आणि आपण घरी पण कुणाला सांगितलं नाहीये, म्हणजे बरोबर नाही ना? तुला काय वाटलं ग? त्या दादा वळकरला धडा शिकवाया दौंडी पिटत याया हवं होतं? काय डोसकं आहे का काय तुझं? आजी, अहो तो माणूस खूप डेंजर आहे हो. बस तुम्हाला काही झालं ना तर माझ्यावर मी हे बघ, तुम्हाला अद्याप ओळखलेलं नाही. आज काय व्हायचं असेल ना ते त्याच होईल, माझं नाही. आणि सत्यशीला मुदोळकर म्हणतात मला. ह्या म्हातारीच्या हातात एवढी ताकद आहे ना व, धावतेस त्याला बघ. त्या ढेकणाला चिरडाया मला कितीचा येळ लागतोय. आणि हो, तुला भ्या वाटत असेल ना तर इथंच थांब तू, मी येते जाऊ. लवकर या आजी. आज जाऊन ही बाई आता काय राडा घालणार आहे कुणास ठाऊक. तरी बरं झालं नेत्रा, आज वाचलीयस. नाहीतर त्या दादानी तुला बघून वेगळाच राडा घातला असता तिथे. ते काय करते न काय नाही. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा तुम्हारी शरण में, तांबड़े बाबा में. दादा वळकर, आपको ऑफकोर्स आम्हीच नामदार दादासाहेब होळकर, आय इज दादासाहेब होळकर. आधीचे कपडे मला काय डोनेशन बिनेशन पाहिजे का? तसं काय असेल तिकडे विखे बसले त्यांना भेटा. हिम मीट. मी तर घ्याया नाही आली, त्या आली आहे. तसं तांबडे बाबाच्या कृपेनं आमच्याकडे सगळं आहे. पण तुम्हाला आम्हाला काय द्यायचंच असेल, यू विश, वेलकम. आता फक्त याच्यावर भागवलं या. याच्या पुढं माझ्या लेकराच्या किंवा त्याच्या संसाराच्या वाटेला जरी गेलास नव तरी तुझ्या हापिसात तुला जित्ता गाडीन, ध्यानात ठेव. सत्यजित, एक गुड न्यूज आहे. ग्रॅम जॉन्सन 2 दिवसांनी भारतात येतो. ताबडतोब आपल्याबरोबर मीटिंग फिक्स करून टाक त्याची. डोंट वरी, मी ऑलरेडी त्याच्याशी बोललोय. तो मीटिंगची वेळ कळवेल आपल्याला. सुपर. हा, मुधोळकर, आमच्यावर हल्ला झाला. एका म्हाताऱ्या बाईने आमच्या हापिसात येऊन आमच्यावर हल्ला केला, प्राणघातक हल्ला केला. मुधोळकर, मेलो नाही आम्ही अजून. काय 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 एका बाईने तुझ्या ऑफिस मध्ये येऊन तुला मारलं? उगाच माझ्यावर आवाज चढवायचा नाही. मुधोळकर, ऐकायचं ऐकायचं मी काय म्हणतो. त्या म्हाताऱ्या बाईने आमच्या हापिसात येऊन आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या बाईचा आणि तुझा घनिष्ठ संबंध आहे, मला माहिती आहे. हे दादा, मला जर तुझं मुस्काट फोडायचं असेल ना तर ते शुभ कार्य मी स्वतःच्या हाताने करेन. कुठल्या बाईला नाही सोडणार तुझ्या अंगावर. मागे तुझ्या ऑफिसमध्ये घुसून तुला आपटला होता, विसरलास का? चल ठेव फोन. तुझी लफडी आहे स्वतः निस्तर. माझी लपडी मी निस्तरतो नोळकर, पण तुझ्या पाठीमाग मी आता काय लफड लावतो ते बघ. बेरीज वजा बाकीचा खेळ सुरू. युअर टाइम स्टार्ट.
सत्यजित? दादाला काय बाईनी मारलं? बाई म्हातारी चल बरं. अहो काय ग तू खुळे, हा? मी सांगितलं पोटूशी बाईनी कामं केली पाहिजेत म्हणल्यावर समधी कामच करत बसलीस की. अगं थकायचं नाही, असं थोडा आराम बी करायला पाहिजे. बस आजी अहो बस इथं, मी सांगते ते ऐक. बस इथं. अहो विशेष काही नाही, पसारा पडला होता घरात म्हणून आवरत होते. म्हणून काय तर थांब, तुझी दृष्ट काढ. हसतीस कशा काय? नाही काही नाही. अगं आम्ही जुनी माणसं, आमच्या समजुती असतात काय. अहो आजी तसं काही नाही. ऍक्च्युली काय ना, गेले 2 दिवस हे सुद्धा असंच करतात. ऑफिस मधून आले की लगेच माझी दृष्ट काढायला घेतात म्हणून हसायला आले. अरे वा, म्हणजे एवढं कळायला लागलं माझ्या लेकराला. हेच खूप झालं बघ मला. झाडापेडाची, भुताखेताची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, घरातल्यांची, बाहेरच्यांची कुणाची दृष्ट लागली असल तर ती समधी निघून जाऊन देत रे बाप. तू आज बाहेर गेली होतीस दुपारी? का रे बाबा? प्रश्न मी विचारलाय, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे फक्त. प्रतिप्रश्न विचारू नकोस. का गेली होतीस? अहो मी हे बघ, या घरावर आणि तुझ्या संसारावर लई दिस झाले एक साप डूक ठेवून होता, त्याला ठेचाया गेलती. साप? आणि तो साप म्हणजे आम्ही. म्हणजे या घरात आम्हाला साप असं म्हणतात. तर तो साप इथं तुमच्या समोर उभा आहे. काय खोटारडे मुधोळकर काय बोलले फोनवर? त्याला डोळे उघडे ठेवून बघा, ही तीच म्हातारी आहे, तिने आमच्या हापिसात येऊन आमच्या थोबाडीत मारले. आवडलं नाही आपल्याला? मुधोळकर अजिबात नाही आवडलं आपल्याला. एका बाईच्या आडून तुम्ही आमच्यावर वार केला. बोला आता, गप्प का? बोला ना, बोला. पण ह्या बाई आम्हाला साप म्हणतात तरी तुम्ही गप्प. अरे तू साप नाही, गांडूळ आहेस, गांडूळ. अरे तुझ्यासारखे कित्येक गांडूळ मी माझ्या पायाखाली चिरडले आहेत. अरे म्या मारलं नव्ह तुला, मग माझ्याशी बोल की. त्याच्याशी कशा पायी बोलतो तू? ही इथं उभी आहे म्या तुझ्या समोर, बोल माझ्याशी. बघा आता काय, कानात बोळे कोंबले तुम्ही का डोळ्यावर पट्टी बांधली? ऐकलं काय बोलते म्हातारी? ऐकलं? तांबडे बाबांनी आम्हाला बाई माणसाशी सभ्यपणे वागा असं सांगितलंय, म्हणून सभ्यपणे वागतो. पण आम्ही जर बिघडलो तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. अरे भुसनळ्या, तू काय कानात बोळे कोंबले हाय का डोळ्यावर पट्टी बांधली हाय? एकदा सांगितलेलं तुला कळत नाही? ह्यो माझा कोणी बी नाही, मी फक्त याच्या आईची सासू आहे. मुधोळकर, ही म्हातारी काय येडी आहे का? म्हणजे ही तुमच्या आईची सासू आहे, तुमची आजी नाही. काय काय गॅटमॅट आहे? हे भुताडा, तुला तुझ्या करणीची शिक्षा दिली म्या. इतक्या लवकर विसरलास? तुला सांगितलं ना, या घराकडं वाईट नजरेनं बघायचं नाही. आता पुन्हा काय बोललास तर पुण्यांदा तुझं खोबाड फोडन. आणि आता पायताना
बाई मगा धरणं आम्हाला काय काय बोलते, तुम्ही शांत. तुमचा इथं काय संबंध नाही. मग आम्ही आमचा बदला घ्यायला मोकळे. तुम्ही आज आत्ता ताबडतोब आत्ता इथं सगळ्यांसमोर या बाईचं आम्ही मुस्काड फोडणार आणि मग इथून फरफटत नेऊन बाजारात सगळ्यासमोर पुन्हा हिचं मुस्काड फोडणार.